रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला आता उघडे डोळे या विषयावर अभंगाचं विवरण ऐकवणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, काही माणसांना महत्त्वाचे मुद्दे, पारमार्थिक मुद्दे, व्यावहारिक मुद्दे, शैक्षणिक मुद्दे, आयुष्यात काय नेमकं करावं हे काही कळतच नाही लवकर. काहींना उशिरा कळतं आणि काहींना जन्मभर कळत नाही. काहींना न सांगता कळतं, काहींना सांगितल्यावर कळतं आणि काहींना सांगूनही कळत नाही. असे 3 वर्ग समाजामध्ये दिसतात. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्यांच्याकडे असेच एक गृहस्थ आले आणि त्यांना उशीर झाला होता. वय बरंच होता, 50-60 वर्ष वय होत आलेलं होतं. आणि मग ते तुकाराम महाराजांना विचारायला लागले, महाराज काय करावं कळतच नाही हो, काय करावं कळतच नाही हो. तेव्हा महाराज म्हणतात, हरकत नाही, गेले ते हुका पुढे जामीन आहे तो का, आता या पुढे तरी बघ. आणि मग त्याच्यावर अभंग तुकाराम महाराजांनी रचला. उपदेशपर प्रकरणातला हा अभंग आहे. आता उघडे डोळे डोळे, आता उघडे डोळे, जरी अद्यापे न कळे, मातेची या खोळे, दगड आला पोटासे, मनुष्य देहा असा निध. महाराज म्हणतात आता, आता म्हणजे मागचं ते जाऊ दे, आता हा शब्द असा दाखवतो की मागचं सगळं विसरा. चांगलं जसं ध्यानात ठेवण्यासाठी माणसाला विचार करून म्हणजे ध्यानात ठेवावं लागतं, चांगलं अभ्यास करावा लागतो, तसं वाईट विसरण्याचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे वाईटसुद्धा विसरता आलं पाहिजे. महाराज म्हणतात ते जाऊ द्या, आता उघडे डोळे, इथून पुढे का होईना. कारण जर का साधना चांगली असली तर 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, 1 तासात सुद्धा उद्धार होऊ शकतो जर डोळे उघडले तर. डोळे याचा अर्थ आहे विवेकाचे डोळे उघडले पाहिजे. हे चर्मचक्षु तर आहेतच आहेत, पण विवेकाचे डोळे उघडले पाहिजे. जरी अद्यापे न कळे, तुला अद्याप कळलेलं नाही, मातेचे या खोळे, आला पोटासे, दगड आला पोटासे. जर का त्याला आत्तासुद्धा कळलं नाही, उशीर झाला पण आत्तासुद्धा जर कळलं नाही उशिरासुद्धा, तर आईच्या पोटामध्ये एक दगड आलेला आहे असं समजायला हरकत नाही, असा शिरा तुकाराम महाराज म्हणतात. अरे वेड्या, मनुष्य देहा ऐसा निध, मनुष्य देहा ऐसं निधान तुला सापडलेलं आहे. ठेवा, साधेल ते साधा सिद्ध. कोणतंही साधायचं असेल तर साधनाने ते साधता येतं, सिद्ध करता येतं. असा मनुष्य देहाला अधिकार भगवंताने दिलेला आहे. करोने प्रबोध संत पार उतरले, संतांनी सांगितलं, संत तसे झाले, त्यांनी ते केलं, त्यांचा तो उद्धार झाला. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहोत, तुला सांगत आहोत की बाबा रे, तो सुद्धा असंच कर. अनेक संतांनी हे केलं, पार उतरले, आपण सुद्धा ते करायचं. नाव चंद्रभागे तिरी, मग म्हणाले आपल्याला हा भवसमुद्र, भवनदी पार करण्यासाठी काय करावं लागेल. हे त्रिविध ताप आहेत, पंचक्लेश आहेत, हे सगळे जे दुःख आहेत ना, संसार दुःखमूळ असा हा, तर हे तरण्यासाठी, ही नदी तरण्यासाठी काय करावी लागेल. तर म्हणाले नाव आहे ना, कुठे आहे ती नाव. चंद्रभागे तिरी, नाव चंद्रभागे तिरी, उभी पुंडलिकाद्वारी, पुंडलिकाच्या द्वारामध्ये ती नाव उभी आहे, म्हणजे पांडुरंग. कट धरोने या करी, कमरेवर हात ठेवून उभा उभी पालवी, मनुष्य देहा ऐसा निध.
इतकं कमरेवर हात ठेवला आहे असा की घाबरू नकोस, हा नदी फार खोल नाही आहे, कमरे इतकीच आहे, ये लवकर ये. भगवान उभा उभी पालवी, उभ्या उभ्या लोकांना हाक मारतो आहे, भाविकांना, लवकर या, चला. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तो का म्हणे फोकासाठी, कारण तो ग्रस्त म्हणला मग हे सगळं ते नावेत बसायला तिकीट असेल ना, पैसे द्यावे लागतील ना, आणि एवढं सगळे भवनदी पार तरायचे म्हणजे बऱ्याच साधना वगैरे. म्हणले काय नाही, याला पैसा लागत नाही, काय लागत नाही म्हणले. तो का म्हणे फोकासाठी, सगळं फुकट आहे, मग काय करावं लागेल, आणखीन काही नाही. पायी घातली या मिठी, फक्त भगवंताच्या पायावर घट्ट मिठी घातली पाहिजे. हो तो ओठा ओठी लवकरची उतार, तात्काळ उतार होतो, म्हणजे नाव लगेच उताराला लागून पार जाते, पैल पार जाते. अशा प्रकारची भगवत कृपा झाली की नाव तुमची दुःखाची, या जी नदी आहे ती नौका तुमची पार झाली म्हणून समजा. नाव आणि नाम, नाम म्हणजे देवाचं नाम घ्या, आणि नाव म्हणजे पाण्यातली नाव. तेव्हा ही नाव या नामाने पार जाते. भगवंताच्या पायावर घट्ट मिठी मारा, तुमची नाव किनाऱ्याला लागली म्हणून समजा. प्रभो जे मेरे नाव किनारे लगाव. मीरा, संत मीराबाईचं एक भजन आहे, अतिउत्तम प्रबोधनात्मक आहे. प्रभो जे नाव किनारे लगाव, प्रभु मेरी जी नौका है ना, ये पार लगाओ, ये नदी पार करो मेरी नौका. प्रभो जे नाव किनारे लगाओ. नदिया गहरी नाव पुराणी, नदी तर गहरी आहे, खोल आहे आणि विस्तीर्ण आहे. डुबत जहाज तराव, नाव किनारे लगाव. माझी ही नौका डुबेल, कारण फार जुनी पुराणी नौका आहे, आणि नदी तर गहरी आहे, खूप खोल आहे, अथांग आहे, वेगाने वाहती आहे. म्हणून प्रभू माझी नाव डुबेल हो, तर माझी नाव एवढी पलीकडे कडेला लावा. ज्ञान ध्यान की गठडी बांधे, ज्ञान ध्यान की सांगड बांधे. दोन पाठ आहेत म्हणून तसं घेतलं. ज्ञान म्हणजे ज्ञानाची आणि ध्यानाची सांगड बांधलेली आहे. दोन्ही पाहिजे, ज्ञानही पाहिजे, ध्यानही पाहिजे, आणि कर्म उपासना पण पाहिजे. याच्या मी सांगड बांधलेले आहे. ज्ञान ध्यान की सांगड बांधे, दवरे दवरे आव, नाव किनारे लगाव. प्रभो जी नाव किनारे लगाओ. मेरा कहते हैं प्रभु जी, मेरी जी नौका है ना, ये पार लगाओ. मेरा कहे प्रभो गिरिधर नागर, पकड़ो उनके पाव, नाव किनारे लगाव. प्रभो जी नाव किनारे लगाव. मीराबाई म्हणते, माझी जी नौका आहे ना, तर ही पारणे, नौका म्हणजे भव पारणे मला, म्हणजे ही जी नदी आहे ना दुःखाची, संसाराची, शरीर अहंकार हे सगळं, याच्या पारणे आणि माझ्या स्वरूपापर्यंत, माझ्या भगवंताच्या स्वरूपापर्यंत मला ने, असं विनंती या श्लोकामध्ये, या पद्यामध्ये मीराबाई करते आहे, आणि स्वतःही करते आहे आणि दुसऱ्याला उपदेश करते आहे. मीरा कहे प्रभू गिरीधर नागर, पकरो उनके पाव. तुम्ही सुद्धा त्याचे पाय धरा, तुमचीसुद्धा नाव पलीकडच्या तीराला जाईल, तुमचंसुद्धा जीवन आनंदरूप होईल. आणि म्हणून प्रभूचं नाव घ्या, प्रभूची साधना करा, कर्म करा, म्हणजे डोळे उघडा, तुकाराम महाराज म्हणतात. आणि मीराबाई सांगते, तरच तुमची नाव किनाऱ्याला जाईल. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा,
ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.